आता मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं आणि गझल सम्राट सुरेश भट यांचं नातं कसं होतं? हा. तुम्ही भेट कशी झाली ते सांगितलंच. मी म्हणजे माझं शिक्षण MA झाल्यानंतर MPhilला मी प्रवेश घेतला आणि MPhil माझं पूर्ण व्हायच्या अगोदरच मला प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली आणि माझ्या नोकरीमध्ये स्थित्यंतर आली. पहिल्यांदा मी देवगडला होतो, त्याच्यानंतर सांगलीला होतो, त्याच्यानंतर इचलकरंजीला होतो. तर इचलकरंजीला मी असताना 85 सालाच्या दरम्यानची गोष्ट आहे. त्यावेळी मेनकामध्ये मासिकामध्ये सुरेश भट एक मला वाटतं गझलिस्तान असं सदर चालवायचे. त्यात नव्या गझलकारांच्या गझला ते प्रकाशित करायचे सुरेश भट. आणि म्हणलं आपण पण आता गझल लिहिण्याचा प्रयत्न करतोय तर पाठवून देऊया. आणि सुरेश भटांची माझी अजून इतकी ओळख झालेली नव्हती, नवीन ओळख होती, जास्त नाही. तर माझ्या गझलेमध्ये उणिवा होत्या, त्रुटी होत्या. आणि सुरेश भट कसं आहे की एखादा नवा गझल शिकणारा, गझल लिहिणारा कोणी भेटला, संपर्कात आला की ते त्याला म्हणजे बाबा या गझलेत चुका आहेत, उणिवा आहेत, त्रुटी आहेत आणि तू चांगल्या प्रकारची गझल लिहू शकतो, प्रयत्न कर, असं ते प्रोत्साहन द्यायचे. बरोबर. तसं त्यांनी माझ्या गझल ती प्रकाशित केली नाही, पण ते म्हणाले की तू प्रयत्न कर वगैरे. आणि ज्यावेळी पुण्याला येशील त्यावेळी मला भेट. मी इचलकरंजीला त्यावेळी प्राध्यापक म्हणून नोकरीला होतो. मग मी पुण्याला आलो. सुरेश भटांचा दौरा पुण्याचं ठरल्यानंतर टिळक स्मारक मंदिरमध्ये त्यांचा तो मला वाटतं एल्गार किंवा असा काही गझल पठणाचा कार्यक्रम जाहीर तिकीट लावून वगैरे होता. आणि मी त्यांना भेटलो. कार्यक्रम झाल्यानंतर तिथंच स्टेजवरच भेटलो त्यांना आणि म्हणलं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तुमची भेट घ्यायला आलेलो इचलकरंजीवरनं. तर ते म्हणले चल म्हणाले. आणि रात्रीचे 12-1 वाजलेला होता आणि मला घेऊन ते पंताचा गोठ म्हणजे त्यांची सासूरवाडी मेंदळे, पंताचा गोठ सदाशिव पेठेत आहे. तर तिथं मला घेऊन गेले ते. आणि मग तिथं आम्ही रात्रभर गप्पा मारत बसलो. ते पण कंटाळले नाहीत, मीही कंटाळलो नाही. गप्पा मारत बसलो आम्ही. आणि मग तिथून आमची जरा जास्त जवळीक निर्माण झाली. मग नंतर नेहमी अशा गाठीभेटी होत राहिल्या. आणि त्यावेळी प्रदीप निफाडकर, इलाई जमादार, महबा चव्हाण, रमण रणदिवे, त्याच्यावर दीपक करंदीकर, असे सगळे मित्र सुरेश भटांना भेटायला यायचे. त्यामुळे माझ्या पण त्यांच्या ओळखी झालेल्या होत्या. आणि मग मला कळलं की काफला नावाचा एक प्रातिनिधिक मराठी गझल संग्रह सुरेश भट संपादित करतायत. त्यांनी खरं म्हणजे अगोदर जाहीरपणे निवेदन छापलं होतं, वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये आवाहन केलेलं होतं की बाबा नव्यानं जी गझल लिहितायत त्यांनी आपल्या चांगल्या गझला, आपला परिचय, फोटो हे पाठवून द्या. तर तशा प्रकारचं बऱ्याचशा म्हणजे महाराष्ट्रातून गझलांचा पाऊसच पडला. कारण तोपर्यंत मराठीत प्रातिनिधिक मराठी गझल संग्रह हा प्रकार अस्तित्वातच आलेला नव्हता. आणि सुरेश भटांनी लक्ष घालून तो काफला नावाचा गझल संग्रहाचं, प्रातिनिधिक गझल संग्रहाचं काम हाती घेतले म्हणल्यावर सगळीकडून उदंड प्रतिसाद मिळाला. आणि मी म्हणलं आपली काही गझल अजून त्या तोलामोलाची नाही, दर्जाची नाही. मी काही त्यांना ती गझल पाठवलीच नव्हती. पण मी 87च्या दरम्यान त्यांना परत पुण्यात भेटल्यानंतर सगळे हे सगळे आमचं गोतावळा सगळा जो आहे, प्रदीप निफाडकर, दीपक करंदीकर, महबा चव्हाण, ही सगळे लोक तिथं बसलेले दिसले. आणि माझं त्यावेळी MPhil झालेलं होतं आणि PhDचं काम मी सुरू केलेलं होतं. मग ते म्हणले अरे याची जरा मदत घेऊया आपण, हा त्या क्षेत्रातलाच आहे आता. मग मला म्हणले तू लक्ष घाल आता याच्यात. मग मला त्यांनी संपादक म्हणूनही घेतलं. मग पुढं 1990मध्ये कॉन्टिनेंटल प्रकाशनानं हा काफला नावाचा मराठीतला पहिला
प्रातिनिधिक गझल संग्रह प्रकाशित झाला. खरं म्हणजे त्यावेळी आम्हाला हृदयनाथ मंगेशकर किंवा आशा भोसले यांच्या हस्ते तो समारंभपूर्वक त्याचं प्रकाशन करायचं होतं. बर. पण दोघांच्याकडूनही काही तारखा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. सुरेश भट म्हणले जाऊ द्या, अगोदरच उशीर झालेला आहे, हो. परत त्यांच्या तारखा मिळवण्यासाठी कुठं थांबत बसता, प्रकाशित करूया. आणि मग ऑगस्ट 1990 काफलाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्याच्यामध्ये 73 गझलकार आम्ही घेतलेले होते आणि 125 गझलांचा समावेश केलेला होता. त्यात सुरेश भटांनी, ज्यांना आम्ही आदरानं दादा म्हणतो, हो. दादानी माझी पण गझल मागवून घेतली. क्या बात. ते म्हणले अरे तू संपादक म्हणून राहायचं नाही, गझलकार म्हणून पण तू आमच्यात सामील व्हायचं. बरोबर. मी म्हणलं माझी गझल काय अजून मला इतकी दर्जेदार वाटत नाही. मग ते ऐकव म्हणले तुझी गझल कशी आहे काय. मग ऐकवली. तिथं प्रदीप निफाडकर वगैरे हे सगळे मित्र होते. ते म्हणले अरे ही गझल जरा अजून चांगली करूया आपण. आणि मग कोणी एखादा शब्द बदलायला सांगितला, कोणी एखादी ओळ बदलायला सांगितली. असा इस्लाह झाला. इस्लाह झाला आणि मग ती गझल काफलामध्ये घेतली गेली. तर अशा पद्धतीनं सुरेश भटांच्या सहवासात आल्यानंतर त्याच्या अगोदरचा एक किस्सा सांगायचं म्हटलं तर फार वेळ जाईल. तो म्हणजे सुरेश भटांच्या नागपूरला, म्हणजे त्यांच्या वझलवार बंगल्यात ते वास्तव्य करून होते, त्या ठिकाणी मी 3 आठवडे राहिलो. अनपेक्षितपणे. म्हणजे मी खरं 2-3 दिवसासाठीच म्हणून गेलेलो होतो. आणि त्यावेळी त्याने एक पोस्ट कार्ड लिहिलेलं होतं की बुवा एकतर माझं PhDचं काम अंतिम टप्प्यात आलेलं होतं आणि जवळजवळ 800 ते 1000 पानं मी हातानं लिहून काढलेली होती. काय सांगता. 800 ते 1000 पानाचा माझा प्रबंध झालेला होता. तो मला टंकलिखित करायचा होता. पण म्हणलं आपल्या म्हणजे माझ्या त्या PhDच्या प्रबंधाचं शीर्षक असं होतं की 1920 ते 1985 मधील मराठी गझल. आणि जवळजवळ 1000 पानं माझी लिहून झालेली होती आणि ती मी आता टाईप करायला देणार होतो टायपिस्टकडे. पण सुरेश भटांना विनंती केली की बुवा मी तुमच्या गझलेच्या अनुषंगानं माझी जी काही निरीक्षणं आहेत ती जरा मला तुम्हाला तुमच्या डोळ्याखालून तुम्ही घातली पाहिजेत. बरोबर. काही काही वेळेला मी जरा आगाऊपणा केलेला आहे. म्हणजे तुम्ही मला गुरुतुल्य आहात आणि मीच तुमच्या चुका दाखवतोय असं व्हायला नको. बरोबर. पण मी एक तटस्थ अभ्यासक आहे, तटस्थ संशोधक आहे. कोण जवळचा, कोण लांबचा, कोण गुरु, कोण शिष्य ही नाती बाजूला ठेवून एक संशोधक या नात्यानं, अभ्यासक या नात्यानं मी सगळं पाहिलेलं आहे आणि मला पक्षपाती दृष्टिकोनानं हे करता येणार नाही. बरोबर. अशी माझी भूमिका आहे. सुरेश भटां म्हणजे आणि काफलाचं पण काम आमचं रखडत चाललं होतं. कॉन्टिन्युअल प्रकाशनाचे प्रकाशक अनिरुद्ध कुलकर्णी मला म्हणायचे सुरेश भटांचं काम तुम्ही लक्ष घालून मार्गी लावा आणि आम्हाला लवकरात लवकर हे पुस्तक प्रकाशित करायचं आहे. बरोबर. आणि मग मी दादांना पत्र पाठवलं होतं त्यावेळी म्हणजे हे माझ्या PhD प्रबंधाचं पण तुम्हाला तुमच्या डोळ्याखालून घालायचं आहे आणि काफलाचं पण काम, संपादनाचं काम हे पण आपल्याला रखडले, ते पण पूर्णत्वास न्यायचं आहे. मग 2-3 दिवसात आपलं हे काम होईल, मला 2-3 दिवस तुमचे पाहिजेत. मग त्यांचं मला लांबलचक पत्र आलं, आंतरदेशीय पत्र. आणि ते रंगीबेरंगी शाई वापरायची नेहमी. एकच निळी शाई किंवा काळी शाई वापरायची नाही. त्यांच्याकडे बऱ्याच पेन असायच्या, रंगीबेरंगी शाई असायची. कधी तांबडी शाई, कधी पिवळी शाई, कधी हिरवी शाई असं ते त्यांची स्टाईल असायची. बहुरंगी व्यक्ती. हा, बहुरंगी. म्हणून रंग माझा वेगळा आणि सप्तरंग. त्यांचं पत्र आलं की तू यायला हरकत नाही, पण पाहुण्यासारखं राहायचं नाही, माझ्याकडे घरच्यासारखंच राहायचं. आणि मग मी गेलो नागपूरला. महाराष्ट्र एक्सप्रेसमधून मी रेल्वे प्रवास करून नागपूरला मी पहिल्यांदाच गेलो होतो. माझ्या आयुष्यात मी कधी नागपूरला गेलो नव्हतो. बरोबर. पहिल्यांदाच नागपूरला गेलो. आणि म्हणजे मला आश्चर्याचा धक्का असा बसला की रेल्वे स्टेशनवर न्यायला स्वतः सुरेश भट आले होते. आणि त्यांच्याबरोबर सुरेश भट स्वतः आलेले होते आणि त्यांच्याबरोबर त्यावेळचा स्वीय सहाय्यक ताराचंद चव्हाण हा सुद्धा आलेला होता. क्या बात. आणि मी म्हणलं एवढी मोठी व्यक्ती आपल्याला रिसीव्ह करायला त्या स्टेशनवर आलेली आहे.
मी त्यांना भेटल्यावर नमस्कार केला. मग त्यावेळी सायकल रिक्षा नागपूरमध्ये होती. मग सायकल रिक्षातनं बसून आम्ही त्या रामकृष्ण मठासमोर जो सुरेश भटांचा बंगला आहे, वझलवारांचा बंगला, ते भाड्यानं तिथं राहत होते. मग त्या बंगल्यात त्यांनी मला नेलं आणि त्या ठिकाणी मग एक 2-3 दिवसाचं काम होतं, पण ते काही फारसं सरकत नव्हतं. काही ना काही अडचणी यायच्या. सुरेश भट म्हणायचे, अरे काय तुला सुट्टीचं आहे, उन्हाळ्याची सुट्टी आहे, जाशील की, काय एवढी घाई करतो, करूया बघूया. अशा पद्धतीनं ते नंतर बघू नंतर करू असं चालायचं. मी म्हणलं आता माझी सुट्टी संपत आलेली आहे, मला आता निघावं लागेल म्हणलं, आणि ही कामं आपल्याला पूर्ण करायची आहेत. मग शेवटचे 4-5 दिवसामध्ये त्यांनी मनावर घेतला. हां सांग म्हणली काय आहे, तू वाचून दाखव म्हणली, माझ्याबद्दल काय लिहिलं आहे, माझ्या गझलेबद्दल काय लिहिलं आहे, मला वाचून दाखव. मग मी घाबरत हे मला खटकते, मला ही उणीव जाणवते आहे, हे कसं काय. मग ते उत्तर द्यायचे, अरे मी त्यावेळी नवीन होतो, गझल मी अजून शिकत होतो. बरोबर. हां त्यामुळे त्या चुका राहिलेल्या आहेत. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, नंतर सुधारणा मी करत गेलो अशा पद्धतीने. मग म्हणलं मी माझी ही निरीक्षणं निष्कर्ष तशीच ठेवू का. बरोबर. ठेव म्हणले, काय तुझं संशोधन आहे म्हणले. बरोबर. असं झालं. नंतर किती मोठ्या मनाची माणसं होती नाही. हो बघा ना, नाहीतर एखादा म्हणला असता तू कोण शिकवणारा मला, बरोबर ना. माझ्या चुका काढतोय काय. एक तर ते एवढे मोठे गझलकार, एवढे मोठे गझल सम्राट, आणि ते स्वतः तुम्हाला रेल्वे स्टेशनवरती घ्यायला आलेले होते. हीच किती जमेची बाजू होती. होय. आणि दुसरे एक मला सांगायचं आहे की बऱ्याचदा थोडंसं मी आवर्जून हे का सांगतोय, तर गझल हा आत्मनिष्ठ काव्य प्रकार आहे आणि नाट्यगीत हा वस्तुनिष्ठ काव्य प्रकार आहे. बरोबर. म्हणजे परचित्त प्रवेश करून नाट्यगीत लिहावं लागतं. म्हणजे एखाद्या पुरुषानं एखाद्या स्त्रीच्या भूमिकेत जाऊन स्त्रीच्या व्यथावेदना मांडणं हे नाट्यगीतात शक्य असतं. मग गझलकारांनी सुद्धा तसं जर करायचा प्रयत्न केला तर ते चुकी बरोबर, असा मी प्रश्न त्यावेळी सुरेश भटांना विचारला. कारण सुरेश भटांच्या काही गझला ह्या स्त्री भूमिकेत शिरून लिहिलेल्या आहेत. त्याला आपण परकाया प्रवेश म्हणतो. बरोबर. परचित्त प्रवेश. तर सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, किंवा तरुण आहे रात्र अजूनही राजसा निजला सकाळी. असं हे जे आहे म्हणलं, हे दादा म्हणलं मला हे जरा खटकतंय म्हणलं, हे नाट्यगीताच्या अंगाने जाणारी ही गझल आहे, ती कसं काय खरी गझल म्हणायची काय. नाही म्हणले, ती त्यावेळी हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, लता मंगेशकर यांची एक मागणी होती माझ्याकडे, तुम्ही गझलकार आहात तर आम्हाला अशा प्रकारच्या गझला द्या. बरोबर. मग ते गझलेच्या आकृतीबंधातली ती नाट्यगीतच आहेत, त्या काही खऱ्या गझला नाहीत, असं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे आजही ज्यावेळी गझलकारांना आपण सांगायला जातो की बुवा तुम्ही स्त्री भूमिकेत शिरून लिहिलेलं आहे, हे गझलेत चालत नाही, मग ते म्हणतात सुरेश भटांनी लिहिलं नाही का. पण सुरेश भटांनी हे मान्य केलेलं आहे की कशासाठी लिहिलं, का लिहिलं, आणि त्या खऱ्या गझला नाहीत हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते लक्षात न घेता नवीन गझलकार काय म्हणतात, त्यांनी लिहिलंय ना आणि ते संग्रहात आलेलं आहे, मग आम्ही लिहिलं तर काय हरकत आहे. म्हणून मला हे आवर्जून हा मुद्दा इथं सांगायचा आहे. बरोबर. किंवा म्हणजे गझल हा आत्मनिष्ठ काव्य प्रकार आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या स्वतःच्या भावभावना, स्वतःचे विचार, स्वतःच्या कल्पना, स्वतःचं अनुभव विश्व, जे आजूबाजूला जे दिसतंय ते तुम्ही टिपणं, हे गझलेमध्ये अपेक्षित आहे. बरोबर. गझलेमध्ये निसर्ग वर्णन अपेक्षित नाही, गझलेमध्ये परचित्त प्रवेश करून त्यांच्या भावभावना व्यक्त करणं अपेक्षित नाही. त्यासाठी अन्य काव्य प्रकार आहेत. निसर्ग कविता आहे, नाट्यगीत आहे, म्हणजे सगळंच गझलेमध्ये कोंबण्याची काही गरज नाही, घुसडण्याची काही गरज नाही. गझलेचा प्रकृती धर्म लक्षात घेऊन गझल लिहिणं आवश्यक आहे. खूपच सर. म्हणजे गझलेविषयी आता आपल्याकडे अनेक गझलकार येऊन गेले, अनेक गझलकारांच्या मुलाखती घेण्याची संधी पण मला मिळाली, आणि त्यांचेही विचार आपल्याला गझलेच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षकांसमोर घेऊन जायला फार सोपं गेलं. परंतु
तुम्ही ज्या पद्धतीनं गझलेवरती संशोधन केलेलं आहे आणि गझलेची विविध अंग तुम्ही एवढे सूक्ष्म निरीक्षण त्याची मांडलीत की ती माझ्यासाठी सुद्धा एक वेगळा अभ्यासाचा विषय ठरलेले आहेत आणि तुमच्या या माध्यमातून खूप खोलवर तुमचे विचार ऐकायला मिळाले. आता मला पुढचं तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचे आवडते सध्याचे गझलकार कोण आणि आत्ताची गझल ही खऱ्या अर्थानं चिंतनशील तुम्हाला वाटते का? होय. आता माझा सखोल अभ्यास मी केला तो मराठी गझलेचा 1985 पर्यंतची जी मराठी गझल आहे, म्हणजे माझ्या PhDचा म्हणजे PhD या प्रबंधात 85 पर्यंतच्या गझलेचा मी अगदी सूक्ष्म आणि सविस्तर पद्धतीनं अभ्यास केला आणि मी असं विधान केलं होतं की 80 ते 85 ही 5 वर्ष जी आहेत ते मराठी गझल युग अवतरलं, अशा प्रकारची विधानं मी केलेली होती आणि सुरेश भटांना त्याच्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मराठीमध्ये गझल युग निर्माण करणं, अवतरणं वगैरे ह्या सगळ्या. आता 1990मध्ये काफला हा मराठीतला पहिला प्रातिनिधिक गझल संग्रह सुरेश भटांनी आम्ही मिळून संपादित केला. कॉन्टिनेंटल प्रकाशनाने तो प्रकाशित केला. 1995ला MPhil आणि PhDच्या माझ्या संशोधनावर मराठी गझल 1920 ते 1985 हा संशोधननिष्ठ समीक्षा ग्रंथ प्रकाशित झाला की ज्याला सुरेशचंद्र नाडकर्णी, श्रीरंग संगोराम आणि सुरेश भट स्वतः आजारी असताना नागपूरवरून पुण्यात उपस्थित झालेले होते. तो 95 सालचा तो ग्रंथ आहे. तर नंतर असं हे चालूच राहिलं आणि मधल्या काळामध्ये काय झालं की भीमराव पांचाळे गझल सागर प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, मराठीमधले फार मोठे गझल गायक, तर त्यांनी गझल चळवळीला एक अजून आधुनिक रूप दिलं, अधिक लोकप्रियतेकडे ती वळवली. कारण 1998च्या आसपास त्यांनी मराठी गझलेच्या अनुषंगाने एक नवीन चळवळ हाती घेतली आणि अखिल भारतीय मराठी गझल संमेलन म्हणजे ही संकल्पनाच नवीन आहे. बरोबर. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. परंतु अखिल भारतीय मराठी गझल संमेलन हे म्हणजे भन्नाटच कल्पना आहे. म्हणजे सुरेश भटांनी सुद्धा ती कल्पना उचलून धरली आणि मग सुरेश भटांच्या प्रेरणेनं, मार्गदर्शनाने भीमराव पांचाळे अखिल भारतीय मराठी गझल संमेलनं भरू लागली. ती गोष्ट अशी घडली की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी गझलेला स्वतंत्र स्थान असलं पाहिजे अशी मागणी किंवा इच्छा भीमराव पांचाळेंची होती. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक काही त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायचे नाहीत. ते म्हणायचे थोडंसं 5-10 मिनिटं तुम्ही गझल गायन करा. ते म्हणले नाही, आम्हाला जरा स्वतंत्र व्यासपीठ पाहिजे, मोठं व्यासपीठ पाहिजे. असा त्यांचा बऱ्याच वर्षापासून प्रयत्न चालला होता, पण ते काही होत नव्हतं. मग त्यांनी अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली की अरे आपण त्यांच्या मागं लागण्यापेक्षा आपणच अखिल भारतीय मराठी गझल संमेलन घेऊया. बरोबर. आणि 2 दिवसीय संमेलनं ते भरवायला लागले. पहिल्या 5-6 गझल संमेलनात मला त्यांनी सामील पण करून घेतलं. कधी चर्चासत्राचा अध्यक्ष, कधी प्रमुख वक्ता, कधी काय वगैरे अशा नात्यानं त्यांनी मला सामावून घेतलं. आणि मग ह्यामुळं काय झालं तर नवनवीन गझलकार पुढं आले. नवनवीन गझलकार पुढं आले आणि स्त्रियाही मोठ्या प्रमाणात गझला लिहायला लागल्या. दलित समाजातले लोकसुद्धा गझला लिहायला लागले. ग्रामीण भागातले सुद्धा लोक आपल्या व्यथावेदना गझलामधून मांडू लागले. म्हणजे मराठी गझलेचं आशय विश्व हे फार विस्तारत गेलं. बरोबर. म्हणजे पूर्वीची मराठी गझल ही फक्त पुणे, मुंबई, नागपूर इथंपर्यंत मर्यादित होती. परंतु ह्यानंतरच्या काळामध्ये मराठी गझल ही खेड्यापाड्यापर्यंत पोचली आणि खेड्यापाड्यातले सुद्धा नवनवीन गझलकार
मराठी गझल चांगल्या पद्धतीनं दर्जेदार पद्धतीनं हाताळू लागले. बरोबर. आता सुरेश भटांच्या नंतर मराठी गझल आणि मराठी गझलकारांची जी काही पिढी आहे ती म्हणजे परत एक स्वतंत्र संशोधनाचा आणि चिंतनाचा विषय आहे. फार मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये गझल लिहिली जाते, वाचली जाते, अभ्यासली जाते, गायली जाते, त्याच्यावर चर्चा केली जाते आणि वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर एकंदरीत म्हणजे सुरेश भटांनी घडवलेल्या गझलकारांच्या मध्ये इलाई जमादार आहे, संगीता जोशी आहे, म.भा. चव्हाण आहे, रमण रणदिवे आहे, प्रदीप निफाडकर आहे, अशा अनेक नावं सांगता येतील. परंतु ही आमच्या पिढीतली नावं झाली. परंतु नव्या पिढीतले सुद्धा अनेक गझलकार पुढे आले. म्हणजे तिकडं विदर्भात नितीन देशमुख एक मोठं नाव आहे. ते गातात पण खूप सुंदर गझल. आमच्या पिढीतला दिलीप पांढरपट्टे एक मोठं नाव आहे. आणि मुस्लिम समाजातले सुद्धा गझलकार पुढे आले. ए के शेख आहेत, डॉक्टर शेख इक्बाल मिन्नी आहेत, मसूद पटेल आहेत, खलील मोमीन आहेत. तर अशी भरपूर नावं आहेत. तर मला असं दिसतं की तुम्ही म्हणाला की चिंतनशील आहे का, तर खूपच चिंतनशील आहे. कारण मराठी गझले म्हणजे एकूण ज्यांना मराठी गझलेबद्दल फारसं माहिती नाही अशा लोकांचा एक गोड गैरसमज असा असतो की विशेषतः उर्दू गझल वाचून किंवा ऐकून त्यांचा तो गोड गैरसमज असतो की गझल म्हणजे इश्क. आणि म्हणजे मदिरा आणि मदिराक्षी ह्या दोन विषयाभोवतीच गझल फिरते असा एक गोड गैरसमज लोकांचा झालेला असतो, ज्यांनी मराठी गझल नीट पाहिलेली नसते, वाचलेली नसते. पण उर्दू गझलच ज्यांनी ऐकलेली असते त्यावर त्यांना वाटतं. पण तुमच्याकडे बघितल्यानंतर थोडंसं डिस्टर्ब करतोय, कारण आता हा विषय आहे, या विषयाला थोडीशी प्रतिक्रिया देणं पण मला योग्य वाटतंय की तुमच्यासारख्या लोकांकडे बघितल्यानंतर असं जाणवतं की गझल ही फक्त वेदनेतून आलेली नाहीये, तर गझलीची विविध अंग तुमच्या माध्यमातून आज समोर आली. कारण आपण एक गैरसमज करून घेतलेला असतो की गझल ही फक्त वेदनेतून येते, गझल ही फक्त दारू पिताना ऐकण्याची गोष्ट आहे. तर असं काही नाहीये. गझल ही तुम्ही आनंदात सुद्धा ऐकू शकता. गझलेचा तुम्हाला मनमुराद आनंद वेगवेगळ्या माध्यमातून नक्कीच ऐकायला मिळतो आणि ती खऱ्या अर्थाने तुम्हाला समृद्ध करते. बरोबर. आणि मराठी गझलेमध्ये म्हणजे मी अलीकडे समीक्षा आणि संशोधन हे जवळजवळ बंदच केलं किंवा कमी केलेलं आहे. पूर्वी मी बऱ्याच गझल संग्रहांना प्रस्तावना लिहिल्या, अनेक गझल संग्रहांच्या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून गेलो. पण त्यामुळं माझ्या असं लक्षात आलं की अरे आपल्या गझलेकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे प्रस्तावना लिहायची म्हणजे तो सगळं नीट बारकाईनं बघायला पाहिजे किंवा समारंभात बोलायचं म्हणजे त्याची नीट तयारी केली पाहिजे. तर मी म्हणलं आता हे थोडंसं आपण कमी करूया. आणि दुसरं असं कारण आहे की नवनवीन गझल अभ्यासक मराठीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं गझलेची मांडणी करतायत. उदाहरणार्थ जनार्दन केशव म्हात्रे किंवा आपला वैभव कुलकर्णी जो आहे पंढरपूरचा तो, त्याच्यानंतर दिवाकर चौकेकर आहे, त्याच्यानंतर इकडे सोलापूरचे साबीर सोलापुरी आहे. असे अनेक लोक मराठी गझलांचं समीक्षण चांगल्या पद्धतीनं करतात. तर आता आपण काही समीक्षा संशोधन हे आता फारसं न करता आपण आपली स्वतःची गझल नीट लिहिण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून बऱ्याचदा मला असं विचारलं जातं की तुमचा अविनाश 65 हा पहिला तुमचा गझल संग्रह किती उशिराने आला. म्हणजे तुम्ही 1979ला गझल लिहायला लागला आणि हा तुमचा पहिला गझल संग्रह 2022ला आला. म्हणजे 40-42 वर्षानंतर पहिला तुमचा गझल संग्रह आला. त्याचं कारण असं झालं की ह्याच गोष्टी सगळ्या मला करत बसावं लागलं. बरोबर. माझ्या गझलीकडं मला लक्ष देणं शक्य झालं नाही. आता हे नवनवीन गझल अभ्यासक म्हणजे ते गझलकार तर चांगले आहेतच, पण गझल अभ्यासक म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीनं
योगदान देत आहेत. हो, हो. आपल्या समाज माध्यमामधून वगैरे त्यांचे विचार आपल्याला ऐकायला वाचायला मिळतात. म्हणलं आता आपण थोडंसं थांबावं, बरोबर. अशा पद्धतीनं आहे. खूपच महत्वपूर्ण आणि खूप खोलवर माहिती तुमच्या माध्यमातून आज सर समजली. तर आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या मुलाखतीचा एक मोठा भाग झालात आणि तुमचे गझल या विषयावरती जो काही तुम्ही प्रबंध आणि जे काही संशोधन केलेलं आहे ते संशोधन सर्वांसमोर सर्वांना ऐकण्याची संधी मिळाली याबद्दल कविता जगणारी माणसं यांच्याकडून पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक धन्यवाद. पण मला एक 2 वाक्य तुमच्याबद्दल जरा बोलायचे आहेत, आहे का? नक्की. तर कविता जगणारी माणसं हे जे काही यूट्यूब चॅनल आहे ते या चॅनलबद्दल मी ऐकून होतो आणि काही भागही मी थोडे पाहिलेले होते. आणि हे 2-2.5 वर्षापासून तुम्ही चॅनल चालवता आणि मला विशेष कौतुकाची गोष्ट अशी वाटते, डॉक्टर स्वप्नील घाटगे आपण पेशानं आयुर्वेदाचे डॉक्टर आहात आणि या सगळ्याचं चित्रीकरण करणारे तुमचे सहकारी समीर एजरे हे सुद्धा मला वाटतं ITच्या क्षेत्रातले ते आहेत. म्हणजे तुमचं क्षेत्र वेगळंच आहे, पण तरीसुद्धा कवितेच्या प्रेमापोटी, कवीवरच्या प्रेमापोटी तुम्ही तुमचा आठवड्यातला शनिवार रविवारचा सुट्टीचा दिवस हा ह्या सेवेसाठी खर्च करताय, ही फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे कविता जगणारी माणसं केवळ आम्हीच नाही तर तुम्ही दोघं सुद्धा आहात, हे मला सांगताना खूप आनंद वाटतो आहे. तुम्हाला तुमच्या या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. मित्रांनो, कविता जगणारी माणसाचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हाच भाग जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.